येताना मला फार भीती वाटत होती. पाय कापतायत अजून. तर बोराटवाडीला घुसले. बोराटवाडीला घुसून मारायचं होतं. घराच्या पुढे उभा आहे. अच्छा, विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या कोपरा सभेसाठी उपस्थित असलेले खटाव तालुक्याचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय डॉक्टर साहेब, सन्माननीय भंडार सर, सन्माननीय शिवाजीराव शिंदे, सन्माननीय रामभाऊ पाटील, सन्माननीय शशीभाऊ मोरे, सन्माननीय विपुल शहा, आमच्या रेणुताई, पत्रकार बंधू, मी सगळ्यांची माफी मागतो. टायमिंग दादा पाटील मागायत. पाटलांचं नाव घेतलं म्हणजे वांद्याचं काम परत आपलं. सगळ्यांची मी माफी मागेन. समोर उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, आमच्या लाडक्या बहिणी, सगळे एवढ्या मोठ्या संख्येने माणसं कुठून आणले डॉक्टर साहेब? मगाशी मी सभा बघितली, एक शरद पवारची सभा सुद्धा याला फेकी. आणि ती 2 तालुक्यात आणलेली होती. 2 तालुक्यातनं राहिलेली बाजूच्या तालुक्यातनं, अकलूजातनं, इथं फक्त मायनी गटाचे आहेत. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आणि निवडणूक अंतिम टप्प्यात असताना वास्तविक पाहता डॉक्टर साहेब, निवडणुकीच्या ह्या प्रचार सभा नेमक्या का असतात? निवडणुकीमध्ये आपण प्रचार नेमका कशाचा करतो? या सगळ्याचा, अरे यार काय तुम्ही पण हे ते बंद कर यार. आधी राहिली 5 मिनिटं त्यात झाड आहेत. या प्रचाराच्या सभा एवढ्यासाठी असतात की निवडणुकीला आपण उभं राहिलो. आणि निवडणुकीला उभं राहत असताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवता? गेल्या उभं राहायच्या अगोदर तुम्ही असं कोणतं काम केलंय, ते काम तुम्ही उभं राहून सांगाल की आम्ही हे केलंय म्हणून आम्ही निवडणुकीला उभा आहे, म्हणून मला निवडून द्या. आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हे लोकांच्या समोर सांगायचं असतं. आणि म्हणून मला मत द्या, हा वास्तविक पाहता सभा घेण्यामागचा उद्देश असतो. 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हा हिशोब ठेवा आणि पुढचे 5 वर्ष तुम्ही काय कराल हे लोकांना सांगा. आणि याच्यासाठी हा प्रचार असतो. पण मी प्रचार बघितला, एकाही मुद्द्यावर चर्चा नाही. मानगडावच्या पाणी प्रश्नावर चर्चा नाही. मानगडावच्या पायाभूत सुविधावर चर्चा नाही. खटावमानच्या यमादिशीवर चर्चा नाही. खटावमान कशा दृष्टीने विकासाकडे नेला पाहिजे याची चर्चा नाही. आणि ह्या चर्चेच्या पलीकडे जाऊन सगळी चर्चा बाजूला ठेवून, हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर न्यायची, जातीच्या, पातीच्या. आणि काहीच मुद्दा नाही म्हणून दहशतवाद, गुंडगिरी
अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक घेऊन जायची आणि मूळ सगळे मुद्दे बाजूला ठेवायचे. हे आजचं नाही डॉक्टर साहेब, हे गेल्या 50 वर्षापासून 60 वर्षापासून ट्रेनिंग घेऊन केलेलं काम आहे. आज माझा एवढा द्वेष करतात, आज जयकुमार गोरे एवढा द्वेष करतात. सकाळी उठल्यापासून शिव्या, रात्री झोपेपर्यंत शिव्या, झोपेत शिव्या. माहिती नाही असं काय पाप केलंय मी आमदार झालो, मी सामान्य कुटुंबातला आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी का रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आहे, मी संस्थानिक नाही, मी कारखानदार नाही, माझा बाप आमदार खासदार मंत्री नव्हता. ही माझी चूक आहे म्हणून माझा द्वेष करताय. आपल्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं, अरे हा जयकुमार गोरे 2009 साली आपल्याकडे आला, आपल्याला आशीर्वाद मागितले आणि आशीर्वाद मागताना या जनतेच्या दुःखासाठी मागितले की गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या माझी माती दुष्काळी माती आहे, इथं पाण्याचा प्रश्न आहे, पिढ्यानपिढ्याचं दुःख आहे, आमच्या कपाळावर शिक्का मारून टाकलाय की हे मान खटावचा आहे, हा दुष्काळी आहे. मान खटाव म्हणलं की या चेहऱ्यावर नकाशा होतो लोकांचा, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तेव्हा मी पहिला मुद्दा घेतला होता, पहिला अजेंडा ठेवला होता की मला माझ्या मान खटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे, मला माझ्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या मातीमध्ये ऊसाची शेती झालेली बघायचं आहे, मला माझ्या मातीमध्ये कारखान्याचं धुरांड पेटलेलं बघायचं आहे. हा संकल्प केला. या संकल्पावर एका साध्या कुटुंबातून आलेल्या मुलावर विश्वास ठेवला. या संकल्पावर जनतेनं मला आशीर्वाद दिले आणि 2009 साली मला पहिल्यांदा आमदार केलं आणि तेव्हापासून ह्या दुष्काळ मुक्तीच्या संघर्षाला सुरुवात झाली. याचे सगळेजण आपण साक्षीदार आहात. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक निवडणुकीला नवं उद्दिष्ट ठेवलं आणि नवं उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीनं 5 वर्ष झपाटल्याप्रमाणे काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती केली. मग पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आलो. पहिल्या निवडणुकीत सांगितलं उरमोडीचं पाणी आणेन, नाही आणलं तर राजीनामा देईन. तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली, चेष्टा केली, म्हणजे हे आमदार होणारच नाही तर राजीनामा कशाचा देणार आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आमदार झालो, उरमोडीचं पाणी आणलं, ते पाणी लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेताबांधापर्यंत पोहोचलं, ऊसाची शेती झाली, ते पाणी मान नदीमधनं मान तालुक्यामध्ये गेलं, मसवरपर्यंत ते पाणी पोहोचलं, त्या भागात ऊसाची शेती झाली. 5 वर्षामध्ये जवळजवळ 50-55 गावांना ते पाणी पोहोचलं, त्या गावामध्ये ऊसाची शेती झाली. दुसऱ्या पंचवार्षिकला उद्दिष्ट ठेवलं, तारेचं उद्दिष्ट ठेवलं, उरमोडीचं राहिलेलं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं, जे गटापुरतं काम पुढे न्यायचं म्हणून ते उद्दिष्ट ठेवलं. ते कामं आपण पुढे नेली. आजची निवडणूक लढताना पुन्हा उद्दिष्ट ठेवलं होतं की जे गटापुरतं पाणी माझ्या मतदारसंघात आल्याशिवाय पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आणि कुकुडवार मायनीसह या 32 तेव्हाची 32 आताची 52 या गावांना पाणी दिल्याशिवाय पाण्याचं योजनेचं भूमिपूजन केल्याशिवाय मी निवडणुकीला उभा राहणार नाही. जे गटापुरतं पाणी आणलं, आंधळीमध्ये पाण्याचं पूजन केलं, मान नदीमध्ये पाणी वाहत आहे आणि त्याच वेळी या आमच्या मायनीच्या भागाच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. पिढ्यानपिढ्याचं दुःख, पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ. कोण 50 वर्ष म्हणायचं, कोण 60 वर्ष म्हणायचं, पण 60 वर्षापूर्वी पाणी होतं. पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ होता आणि ह्या पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ हटवण्याचा संकल्प डॉक्टर साहेब आपण प्रचंड संघर्ष केला. बाकी कुठल्या मुद्द्यावर आमची एकी नव्हती, पण एका मुद्द्यावर होती की पाण्यासाठी डॉक्टरांनी संघर्ष केला, पाण्यासाठी जयकुमार गोरे संघर्ष करत होता आणि तो संघर्ष आम्ही पुढे नेला. कुठलंही पाणी उपलब्ध नसताना या भागाला पाणी उपलब्ध केलं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार या निमित्तानं आपल्या सगळ्यांनी मानलं पाहिजे. एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार माना. नसणारं पाणी उपलब्ध केलं, टेंडर काढलं, टेंडर झालं, भूमिपूजन झालं आणि भूमिपूजन होऊन
आता प्रत्यक्षात त्या योजनेच्या कामाला सुरुवात झाली. दिलेला शब्द जयकुमार गोरेनं पाळला आणि मग निवडणुकीचा अर्ज भरला, मग निवडणुकीच्या मैदानात आलो. प्रत्येक वेळी हे उद्दिष्ट ठेवून काम केलं. झपाटल्याप्रमाणे 24/7 काम केलं. आणि आता माझा द्वेष करता. का द्वेष करता? डॉक्टर साहेब, हे जे पीक आहे ना त्याला आता निघत नाही. मुळं अशी मोठी झालेली आहेत. हे पीक आता निघत नाही आहे. याला कारण कोण आहे? कोण कारण आहे? तुम्ही जर या मैनी कुकुडवाडचा 52 गावं, आताची तेव्हाची 16-32 गावं जर पाणी दिलं असतं, तुम्ही उरमोडीचं पाणी आणलं असतं, तुम्ही जे कटापूर केला असतं, तुम्ही इतर अन्नाची साधनं उभी केली असती, तुम्ही या भागातल्या शेतकऱ्याच्या हितामध्ये ऊस लावला असता आणि तुम्ही या लोकांचा विकास केला असता, या लोकांना सन्मानानं वागवलं असतं, कशाला हे जयकुमार गोरे नावाचं पीक आलं असतं? आता घ्या, आता घ्या. अरे 15 वर्ष मी आमदार आहे. 5 वर्ष आमदार असला तर माणसं सोडून जातात ना. ते 5 वर्ष आमदार असला तर ह्यो कमी झाला, तो कमी झाला, तो कमी झाला. 10 वर्ष झाले आणखी कमी होत आहे. 15 वर्षांनी झालं तर आता म्हणते त्याची पालखी झाली. 15 वर्ष माझ्या विधानसभेला झाली. 15 वर्ष काम करतोय. लोकांचा विश्वास संपादन केला, लोकांच्या सोबत काम केलं, रात्रंदिवस मेहनत केली. आज 15 वर्षानंतर पुन्हा उमेदवार झालो. एकही माणूस माझ्यापासून गेला नाही. माझ्याकडे येणाऱ्या लोकांचा लोंढा अजूनही वाहतो. आजही आपण बघता जिकडे जाईल तिकडे लोकांचा लोंढा माझ्या पाठी असतो. याला कारण आहे मी लोकांची सेवा करतो, 24 तास काम करतो. आज आपण बघता या गावाच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना, या भागाच्या विकासाची भूमिका घेत असताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे का अजून मैनीला पाणी नव्हतं? का या भागात आजही रस्त्याची समस्या होती? कायम राजकारण करायचं. डॉक्टर साहेब, विकासाचा काही संबंध नाही, फक्त राजकारण. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधायचं, अडवायचं, जिरवायचं. आणि इथं तर नवीनच पद्धत आहे. मी अलीकडे असली पद्धत कुठं बघित नाही डॉक्टर साहेब. लगीन कुणाचं, पाहुणा कोण, सासू कोण, सून कोण, सगळी वेगळी. आणि वाजंत्रीच स्टेजवर सारखं काम. कुणाचा संबंध नाही. नारळ पुढे ऍक्शन करून, म्हणजे 3 बोटानं का 5 बोटानं काय अशी ऍक्शन घेऊन फोटो काढायला, म्हणजे बसतो बी ऍक्शन मध्येच. काम कुणाचं आहे? कुणाचं काम आहे? कुणाचा नारळ फोडताय? इकडे आले की माझंच. डॉक्टर साहेब, थोडंसं दुर्लक्ष झालं माझं. चूक झालेलीच आहे माझी. झाली माझी चूक. आजपर्यंत नाही केलं वाटतं काय चुकीचं. पण आता बोराटवाडीवर गेलाय. जयकुमार गोरे किसी के रास्ते में जाता नहीं है. जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ता नहीं. अपना फंडा क्लियर, अपना फंडा क्लियर. बोराटवाडीला येताना सिकं अडकूनच यायचं, तसं नाही यायचं. भली भली दमली बोराटवाडीला बघून. काय बोलतो हा? त्याचा दोष नव्हता डॉक्टर साहेब. अख्ख्या निवडणुकीतच नाव कोणी घेतलं नाही, चौकशी सुद्धा केली नाही, चिल्लर म्हणून सुद्धा गिनला नाही. चिल्लर सुद्धा म्हणजे असते ना नाणं, काय म्हणतात त्याला, चिल्लरच म्हणतात ना. चिल्लर सुद्धा चवली पावली सुद्धा वाजली नाही, कुणीच विचारलं नाही. म्हणून आता कुणीतरी नाव घेईल म्हणून ते बोलले. बोलताना असं कशाला यार, तुला दुसरी भेटली असेल बाबा, मला नको नादाला लागू. हे अजून कुणाला कळालं नाही कळालं कुणाला अजून. एवढं सोपं असतं तर कधीच मोडून टाकलं असतं कुणी पण. पण असा बाकीचा विषय जाऊ दे डॉक्टर साहेब. पण मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं, हे निवडणूक ही विकासावर विचारावर निवडणूक असली पाहिजे, उद्दिष्टावर निवडणूक असली पाहिजे. का लढतोय हे माहिती असलं पाहिजे. आता माझा सवाल आहे, मी निवडणूक का लढतोय?
ही 52 गावाचं पाणी योजना कंप्लीट करायची आहे. मी निवडणूक का लढतोय? 21 गावं राहिले, टाउनची 21 गावं आहेत, त्या टाउनच्या 21 गावांना पाणी द्यायचंय. मसवडला MIDC उभी करायची आहे, शिक्षण संस्था उभ्या करायच्या, म्हणून मी निवडणूक लढतोय. तुम्ही निवडणूक का लढताय? मला डॉक्टर साहेब अजून कोण निवडणूक लढते मला कळण्यात झाले. अरे कसली निवडणूक? 20 जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2 महिना उमेदवारीसाठी कळवण चालली होती. भाद्रपद महिन्यातली कळवण बघितली ना, तशी कळवण 2 महिना उमेदवारीसाठी कळवण. काय स्वाभिमान सांगतो आता, स्वाभिमानाच्या अस्मितेच्या गप्पा टाकतात. अरे मला एक सांगा, आमदारकी कुठली? आमदारकी सांगा कुठली? मान खटावची. मतदार कुठला? आमदार होणार कुठला? आणि तिकीट मागायला कुठं? तिकीट मागायला बारामतीला. लोटांगण घालायचं होते तिकिटासाठी, तिकडं फलटणात गेले. फलटणचं तर ती खुर्चीवर बसतात आणि ही गडी खाली पोत्या वाजतात, पोत्या बसतात खाली. आणि महाराज तिकीट, महाराज तिकीट, बाबा लगीन, बाबा लगीन. त्या बाबा लगीन म्हणतो त्याला बी लाज आहे, पण ह्याला लाज नाही. खटाव माणचा स्वाभिमान, अस्मिता सांगता. अरे पाय घड्या तिकिटासाठी पाय चाटता. अरे तुमच्या पुढे उभे राहिलेला ह्या भूमीचा सुपुत्र 24 तास काम केला, लोकांचा विश्वास संपादन केला, पक्षाचा विश्वास संपादन केला, माझ्या नेत्याचा विश्वास संपादन केला. 3 टर्म झाल्या, कधी तिकीट मागायला कुणाकडे गेला नाही. पक्षाने माझा सन्मान केला. पक्षाची पहिली यादी जाहीर झाली, मान खटावचा आमदार, मान खटावचा सुपुत्र जयकुमार गोरेचं नाव त्या यादीत होतं. हा स्वाभिमान, ही अस्मिता आहे, हा सन्मान आहे, त्यांचा सन्मान. आणि हे सन्मानाच्या गप्पा मारतात. काय अवस्था आहे बघा. निवडणूक का लढताय? परवा सिद्धेश्वर कोरोलीत सभा घेतली. मला वाटलं काय तर अजेंडा